नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज पुन्हा एकदा आपण एक नवीन प्रश्न घेऊन मी तुमच्या समोर आलेली आहे. हा जो प्रश्न आहे गणिताचा तो आहे बैजिक राशी या धड्यातील बैजिक राशींची बेरीज व वजाबाकी या उपघटकावर आधारित हा प्रश्न आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे, पण तरी तुमचा गोंधळ कुठे होतो ते आता आपण नीट लक्ष देऊन पहा. सोडवताना कसा सोडवायचा प्रश्न बघा काय आहे. पहिले 3 कंस दिलेले आहेत तुम्हाला. तिन्ही कंसांमध्ये तुम्हाला दिसते त्रिपदी आहे. पहिल्या राशीमध्ये बघा ते एक्सचा घन अधिक एक्सचा वर्ग अधिक एक्स वजा कंसात 4x घन अधिक 2x वजा 3 अधिक 2x घन वजा एक्सचा वर्ग अधिक 3x वजा 5 यांची किंमत काढायची आहे. आणि तुमच्यासमोर हे 4 पर्याय दिलेले आहे. आता वाटताना तुम्हाला जरा थोडंसं किचकट का वाटतंय, कुठे तुमच्या चुका होतात, तर व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. तर प्रथमतः बेरीज आपल्याला काय करायची आहे की यांची कंसाच्या आतमध्ये जे अडकलेले आहेत सगळ्यांना कंसाच्या बाहेर काढायचं आहे. मग पहिल्यांदा जर पहिल्या कंसाचा विचार केला आपण, तर पहिल्या कंसाचा विचार केला तर त्या कंसाचे जरा मी बाहेर पाहणार. इथं बाहेर कुठलंच चिन्ह नाही आहे. कोणतंच चिन्ह नसतं म्हणजे कुठलं असतं रे बाळांनो? अधिकचं चिन्ह असतं. आणि जेव्हा कंसाच्या बाहेर अधिकचं चिन्ह असतं ना, तर काही नाही, मग कंसाच्या आतल्या संख्या ज्या आहेत त्या अगदी बाहेर पडतात, बाहेर येतात, कारण की तिथे त्यांना चिन्ह बदलण्याचा काहीही प्रश्न येत नाही. त्यामुळे पहिला जो कंस आहे तो मी बाहेर, त्याच्यातले पद जे आहेत ते मी बाहेर काढते कंसाच्या, म्हणजे आपल्याला बेरीज आणि वजाबाकी स्वरूप पद जवळ घ्यायला व्यवस्थित आपल्याला करता येतील. आता दुसरा कंस जरा निरीक्षण करा बरं. हा जो दुसरा कंस आहे या दुसऱ्या कंसाच्या बाहेर तुम्हाला ऋणचिन्ह दिसतंय. आता ऋणचिन्ह आलं की थोडासा काय करायचं, इथं थोडासा विचार करायचा, कारण ऋणचिन्ह जर कंसाच्या बाहेर आलं तर या ऋणचिन्हामुळे या कंसातील प्रत्येक पदाचं चिन्ह बदलतं. का बदलतं? तर ऋणाच्या चिन्हाबरोबर इथं हा ऋण जो चिन्ह आहे ते ह्या कंसातील प्रत्येक पदाच्या चिन्हाला गुणिले होतं आणि गुणाकार करून मगच तो कंस बाहेर पडतो. हा प्रश्न फक्त आणि फक्त तुम्हाला कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह असेल तेव्हाच येणार आहे. तर पहा, मग काय होणार आहे, तर वजा गुणिले अधिक. काय झालं बरं? वजा गुणिले अधिक, या 4x घनाला कोणतंच चिन्ह नाही आहे, म्हणजेच धनचिन्ह आहे, बेरजेचं चिन्ह आहे. मग वजा गुणिले अधिक झालं वजा, आणि मग हा 4x घन मी लिहिला. आता पुढच्या पदाकडे जाऊया. वजा गुणिले 2 वजा गुणिले धन. इथे पण तेच येणार आहे, वजा गुणिले धन म्हणजे काय आलं रे? ऋण गुणिले धन म्हणजे ऋण 2x. आणि आता तिसऱ्या पदाची वेळ आलेली आहे, ऋण गुणिले ऋण. म्हणजे इथं काहीच नसतो, म्हणजे 1 असतो, म्हणजे ऋण 1 गुणिले ऋण 3 ऋण ऋण धन. आणि अशा प्रकारे बघा बरं, हा वजा बाहेर चिन्ह असलेला कंसातील सगळी पदं आपण सुखरूप बाहेर काढलेली आहेत. पण एक गोष्ट करावी लागली, चिन्ह बदलावी लागली. आता तिसऱ्या कंसाचं बघा, निरीक्षण करा. तिथे मात्र धनचिन्ह आहे, म्हणजे इथं चिन्ह बदलायची गरज नाही. ती छानपैकी आपोआप जशी चिन्ह त्यांची आहेत त्या पदांची तसे ते बाहेर येणार आहेत. फक्त ही गोष्ट केव्हा करावी लागणार आहे आपल्याला? जेव्हा कंसाच्या बाहेर ऋणचिन्ह असतं तेव्हा. चला, कंसाच्या बाहेर आपण संख्या काढून घेतलेल्या आहेत. आता बेरीज आणि वजाबाकी बैजिक राशीत कोणाची होते? स्वरूप पदांची होते. स्वरूप पद म्हणजे लाईक टर्म्स. मग स्वरूप पद किंवा लाईक टर्म्स म्हणजे काय? की ज्या पदांचा चल समान आणि चलाचा घातांक सुद्धा समान असतो अशा पदांना म्हणायचं स्वरूप पद. मग पाहूया बरं स्वरूप पद कोणतं आहेत. आता एक्स घनचा पहिला विचार करूया. एक्स घन, मग मी शोधणार एक्स घन घन घन, हा इथं सापडला, पण वजा 4x घन आहे. तो एकटा आहे का 4x घन? नाही, वजा 4x घन आहे. परत बघा बरं, एक्सचा घन हा इथे एक सापडला बघा, अधिक 2x घन. चला, मी ही स्वरूप पद आहेत या तिघांनाही जवळ लिहिते, म्हणजे आपल्याला बेरीज वजाबाकी करायला काहीही अडचण येणार नाही. बघा, एक्स घनच्या शेजारी मी वजा 4x घन लिहिलं, अधिक 2x घन. आता वेळ आलेली पुढच्या पदाची. पुढं कोणतं आहे? घनच्या नंतर असतं वर्ग. वर्ग बघा बरं, वर्गाला मी पेन्सिलने तुम्ही अशी अंडरलाईन करू शकता. एक्स वर्ग इथं आहे. आता वर्ग 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 कुठे आहे? इथे एक सापडला बघा, वजा एक्स वर्ग. चला, मग
अधिक एक्स वर्ग हा पहिला इकडचा आहे तो, आणि इकडचा उचलून इकडे वजा एक्स वर्ग, तेही लिहिले मी शेजारी शेजारी. आता कोणाची वेळ आहे? फक्त एक्स, ज्याचा घातांक 1 आहे त्याची. मग मी त्याला काय करते, त्याच्या खाली डॉट करते. एक्स 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 एक्स, हां इथे पण आहे बघा एक्स, पण तो 2x आहे, पण 2xचं चिन्ह कोणतं आहे? वजाचं. आणि परत एक्स एक्स एक्स, हां इथे आहे बघा, तिथे काय आहे? 3x. चला ही तिन्ही पदं परत एका खाली शेजारी शेजारी लिहूया. मग इकडचा घेतला अधिक एक्स, इथला घेतला वजा 2x, आणि हा 3x. लिहिले स्वरूप पदं. आता उरलं कोण? उरल्या ह्या संख्या. ही संख्या आहे 3. ज्या स्थिर पदं म्हणतो आपण त्याला, ज्या पदाबरोबर कोणतंही व्हेरिएबल म्हणजेच कोणतंही चल नसतं, ती स्थिर पदं आहेत. मग ती स्थिर पदं पण आपण त्यांचीच बेरीज आणि वजाबाकी होणार संख्यांची. इथं +3 आणि -5. चला आता जी स्वरूप पदं आहेत ना, मी त्यांच्या खाली अशी अंडरलाईन करते, म्हणजे बेरीज आणि वजाबाकी फक्त यांचीच होणार. परत जरा परत इकडची हे दोघं जण ह्यांचीच बेरीज वजाबाकी होणार, आणि हे तिघं जण यांचीच बेरीज वजाबाकी होणार, आणि हे दोघं शेवटचे. मग पहिल्यांदा ह्यांची बघा बरं. एक्स धन एक्स घन वजा 4x घन, भिन्न चिन्ह येता करावी बेरीज. बरोबर आहे की नाही? सॉरी, भिन्न चिन्ह येता करावी वजाबाकी. मग एक इथं सहगुणक काहीच नाही म्हणजे 1 आहे. 4मधून 1 गेला, उरला किती? 3. पण आलेल्या उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचं? मोठ्या संख्येचं. मग -3 आलं. आता -3 अधिक 2, -3 अधिक 2 किती आले? -3 अधिक 2 म्हणजेच -1चा घन. म्हणजे ह्यांची वजाबाकी काय आली बरं? बेरीज वजाबाकी -1चा घन. आता पुढे बघा बरं, इथे अधिक एक्स वर्ग आणि वजा एक्स वर्ग, इथेही भिन्न चिन्ह आहेत. मग भिन्न चिन्ह येता करावी वजाबाकी. ठीक आहे. आणि मग एक्स वर्ग वजा एक्स वर्ग म्हणजे ह्यांची वजाबाकी आली 0. ठीक आहे. नाही लिहिली 0 तरी चालेल इथे. आता इथे पहा बरं, आता इथं एक्स चल असलेल्यांची बेरीज. इथं सहगुणक काहीच नाही म्हणजे 1 आहे. 1तून -2 म्हणजे इथं भिन्न चिन्ह आहे म्हणजे यांची वजाबाकी आली 1. पण आलेल्या उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं देतो म्हणजे इथं -1 आलं. आता -1 अधिक 3 म्हणजे -1 अधिक 3 म्हणजे इथं पण भिन्न चिन्ह आलं. या दोघांची वजाबाकी -1 आणि ह्याची +3 म्हणजे -1 3तून 1 गेला 2, पण आलेल्या उत्तराला चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं म्हणजे वजाबाकी आली 2x. आता 3 वजा 5 किती होईल बरं ह्यांची वजाबाकी? तर ह्यांची वजाबाकी येणार -2. भिन्न चिन्ह येता करावी वजाबाकी आणि आलेल्या उत्तराला चिन्ह द्यावे मोठ्या संख्येचं. आणि मग अशा प्रकारे हा शून्याची काही गरज नाही. आता 0 आपण काढून टाकूया. 0 कुठल्याही संख्येत मिळवलं तरी तीच संख्या येते. म्हणजे आपलं उत्तर हे आलं बघा. आता आपल्या पर्यायामध्ये बघूया हे आहे का उत्तर? पहा बरं, पहिल्या पर्यायात तर दिसत नाही, म्हणजे पहिला उत्तर नाही आहे. दुसऱ्या पर्यायात आहे का? हां, अगदी बरोबर. म्हणजे दुसऱ्या पर्यायात हे उत्तर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? तर हे आलं. समजलं सगळ्यांना? ठीक आहे. तर अशा प्रकारे फक्त तुमची गफलत होते धन ऋणमध्ये. तर मी तुम्हाला जाता जाता मी अभंग. ठीक आहे. तर आपण थांबूया इथे. ओके. आणि पुन्हा एकदा भेटूया नवीन उदाहरणासहित.